नमस्कार सगळ्यांना. आजच्या जून 14च्या BMM मेडिटेशन अँड सेल्फ केअरच्या सेशनमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. तर आजचा आपला विषय आहे परमार्थ, जीवनापासून दूर की जीवनासाठी. आणि त्यासाठी आपल्याला खूप उत्कृष्ट वक्ते लाभलेले आहेत. उपेंद्र बेल्ले. तर मी उपेंद्र दादांची थोडक्यात ओळख करून देते. उपेंद्र दादा हे मूळचे पुण्याचे असून गेली 36 वर्षापासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांनी अप्लाइड मॅथमॅटिकल सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. जागतिक स्तरावरील अग्रगण्य इन्शुरन्स कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ कार्यकारी पदांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते न्यू जर्सी येथून आपली सल्लागार संस्था चालवतात. ते श्री परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांचे अनुग्रहित असून श्री गुरूंच्या मार्गदर्शक तत्वांवर साधरण्या करण्यामध्ये ते जास्तीत जास्त वेळ आणि महत्त्व देण्यात प्रयत्नशील असतात. तर उपेंद्र दादा, तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजचा जो विषय आहे तर तो विषय डॉक्टर काकांची अनेक पुस्तकं आहेत. खूप म्हणजे साधकांना परमार्थाच्या वाटचालीवर चालण्यासाठी आवश्यक. तर त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं, त्याला फाउंडेशनल म्हणता येईल असं पुस्तक म्हणजे परमार्थ विज्ञान. उपेंद्र दादा आता ते दाखवत आहेत. मी त्यांना स्पॉटलाईट करते म्हणजे सगळ्यांना दिसेल. हां, परमार्थ विज्ञान हे पुस्तक आहे. तर आजचा जो विषय आहे की परमार्थ म्हणजे काय आणि तो कशासाठी करायचा, त्याचा आपल्या जीवनात खरा उपयोग काय असतो. तर हे या पुस्तकाचं ते म्हणजे या पुस्तकातून त्याच्यात खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आता उपेंद्र दादा, तुम्ही सुरुवात करा. धन्यवाद. जय श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. माझे श्री गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग नमस्कार. श्री परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या श्रीचरणी साष्टांग नमस्कार. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो श्रीराम. जय श्रीराम. आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन. आणि आज आपल्या समोर हे चिंतन मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. तर आता विषयाकडे वळूया. एक दोन गोष्टी अंजलीताईंनी सांगताना विषयाचं नाव सांगितलं की परमार्थ जीवनापासून दूर की जीवनासाठी. पण त्या शीर्षकात मी साधक चिंतन हे जाणीवपूर्वक ऍड करायला सांगितलं होतं, कारण हे साधकांनी केलेलं चिंतन आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने ते फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि एक छोटीशी दुरुस्ती, ज्या वेळेला परमार्थ विज्ञान परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांच्या ग्रंथाबद्दल अंजली ताईंनी सांगितलं, तर तो एक अनुबंध चतुष्टय ग्रंथ आहे. तर त्यामुळे पण ते पुस्तक नाही आणि त्याच्यात फरक आहे. मला काही निटपिकिंग करायचं नव्हतं, पण तो फरक महत्वाचा आहे. आणि धर्मग्रंथाचे ते कुठले अनुबंध असतात वगैरे त्या खोलात जायची जरूर नाही. तो आपला आजचा मुद्दा नाहीये, पण तो त्याला ग्रंथाचा दर्जा आहे, पुस्तकाचा नाही. तर आपण सर्वात प्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की जसं आता म्हणलं तसं की हे प्रवचन नाही. कारण काय, मी प्रवचनकार नाही, माझी ती योग्यता पण नाहीये. मी एक सामान्य प्रापंचिक माणूस आहे, जो संसार करता करता प्रश्नांचा विचार करत राहिलो आणि सद्गुरूंची कृपा झाली. त्यामुळे काय झालं की जी काही उत्तरं साधनेतनं जीवनाच्या संदर्भात पडताळून पाहण्याची संधी मिळत गेली. आणि हे जे आजचं जे चिंतन आहे ते त्या संधीतनं मिळालंय. त्यामुळे हे इट्स अन ऑनगोईंग प्रोसेस, की त्यामुळे इथे कुठल्याही विद्वानाच्या उपदेशकाच्या भूमिकेतून बोलत नाही.
फक्त एक जबाबदारी पूर्णपणे स्वीकारतोय आणि ती म्हणजे प्रामाणिकपणाची. त्यामुळे ग्रंथाचा अभ्यास बरेच जण करतात. पण त्याचा जीवनाशी जो संबंध जोडण्याचा प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो, तो किती जण करतात, तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. तर त्यामुळे तो प्रयत्न मात्र मी प्रामाणिकपणे केला, करतो, करत आहे, करीत राहणार. आणि आजचं चिंतन त्या प्रयत्नातनं निर्माण झालंय. आणि मागे वळून पाहिलं, कळतं ती माझी खरी कमाई आहे. आणि ती कमाई आहे, जी त्या सतत संबंध जोडत राहण्याची जीवनाशी. जे शिकलो, जे काही शिकलो माझ्यापेक्षा आत्ता जे ऐकतायत त्यांच्यामध्ये सुद्धा कित्येक विद्वान लोक आहेत, ज्यांना कित्येक ग्रंथ माझ्यापेक्षा जास्त सखोल माहिती असेल आणि अभ्यास पण असेल. पण माझी कमाई आहे, ती म्हणजे त्या जीवनाशी संबंध जोडण्याची आणि ती कोणी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि तो प्रामाणिकपणा आणि ती कमाई हे आजच्या चिंतनाचं बेसिस आहे. बरं, आता साधक म्हणताना आपण आधी म्हटलं ना, साधक चिंतन आहे. तर साधक म्हणताना मी त्याच्यामागे अतिसामान्य, सर्वसामान्य, सामान्य अशी विशेषणं लावायला मला फार आवडतं, महत्त्वाचं वाटतं. कारण काय आहे, साधक म्हणलं की समर्थांची व्याख्या डोळ्यासमोर येते. ते म्हणतात, "प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी, अलक्ष्य वस्तू लक्ष्य अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी, या नावं साधक." गेली ना आमची विकेट. कारण ही टॉल ऑर्डर आहे. त्यामुळे कारण हा मापदंड जो बार आहे सो हाय, की म्हणजे वाटतं की साधक म्हणून घ्यायची लायकी आहे का? आत्मस्थितीची धारणा केवढी म्हणजे अ, ही ही फार पुढची स्थिती आहे, मान्य आहे. पण मग त्याच समाजात समर्थ अजून एक आमच्यासारख्यांना दिलासा देऊन जातात. जो संतांशी शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी. हां, हे जरा बरं वाटलं. कारण काय आहे, सद्गुरूंच्या चरणी शरण जाण्याचा तर पुरेपूर प्रयत्न तिथेच पडलेलो आहे. त्यामुळे तो तर प्रश्नच नाही. आणि त्यामुळे त्या व्याख्येत बसत असल्यामुळे एक स्वतःला साधक म्हणून सर्टिफिकेट आत्तापुरतं, तात्पुरतं द्यायला हरकत नाही. तर त्यामुळे तशा त्या साधक या सर्टिफिकेटवर सुरुवात करतो. बरं, मी काही व्यावसायिक वक्ता नाही. त्यामुळे माझं बोलणं प्रभावी होतंय का, तुम्हाला आवडतंय का, त्याचं माझ्यावर दडपण नाही. किती छान आहे बघा. त्यामुळे एकदम लिबरेटेड अवस्था आहे, की त्याच्यात काही कुठलंही प्रेशर नाही, टेन्शन नाही. अ, तुम्हाला तुम्ही मान डोलवावी अशी अपेक्षा नाही. आणि फक्त काय आहे, की साधकांनी केलेलं चिंतन आहे. त्यामुळे परमपूज्य मंदाताई नेहमी म्हणतात, की एक जण बोलून चिंतन करतो, तर ऐकणारा ऐकून चिंतन करतो. तसं मी बोलून चिंतन करतोय, आपण ऐकून चिंतन करा. असं मजेत आपण एक थोडा वेळ चिंतनात घालवूया. तर त्यामुळे मग आता विचार कशाचा आहे? तर आज फक्त आपण सुखाचा विचार करणार आहोत. त्यामुळे परमार्थ हा सुखाचा विषय आहे आणि रोजच्या जीवनात अप्लाइड आणि त्यामुळे अगदी बेसिक गोष्टी बोलणार आहेत. त्यामुळे कदाचित ज्यांना काही गहन विषयाची अपेक्षा असेल, त्यांचा कदाचित ते डिसअपॉइंट होतील, की कारण इथे अगदी साधा, सरळ, सोपा परमार्थाचा माझ्या रोजच्या जीवनाशी काय संबंध आहे आणि तो कसा सुखाचा विषय आहे, याच्यावरती आपलं चिंतन आहे. आता परत आता परमपूज्य मंदाताईंची आठवण झाली. बाय द वे ज्यांना माहिती नसेल, परमपूज्य मंदाताई आमच्या श्री गुरूंच्या गुरु भगिनी आहेत. मा परमपूज्य मंगेशदादा नेहमी म्हणतात, की ज्यांच्या पायाशी बसून अर्धा महाराष्ट्र वेदांत शिकतोय, त्या मंदाताई आहेत. आणि त्यांनी एकदा खूप छान सांगितलं, की विचार 2च प्रकारचे असतात. एक असतो तो देहाचा आणि दुसरा असतो तो देवाचा. तिसरा विचार नाही. तर थोडा माझं चिंतनात थोडं लोकांना त्रास पण देणार आहे. कारण मग तुम्ही डोकं खाजवायला लागतं, असं कसं? तर 2च विचार असतात. एक तर देहाचा असतो, दुसरा देवाचा असतो. तर आता देहाचा विचार काय असतो? तो म्हणजे शरीराचाच विचार असं नाही. तो म्हणजे मी, माझे, मला, माझ्या जगाशी संबंध, माझं आजूबाजूचं जग,
हा सगळा देहाचा विचार आहे. मग देवाचा विचार काय? तर देवाचा विचार म्हणजे आपल्या स्वरूपाचा विचार आहे. आणि सुखाचा खरा उगम कुठे आहे? जीवनाचं अंतिम साध्य काय आहे? हे सग हे सगळे देवाचे विचार आहेत. तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला नंदाताई सांगतात, की ज्यावेळेला तुम्ही देहाचा विचार करता, त्याला चिंता म्हणतात आणि देवाचा करता त्यावेळी चिंतन म्हणतात. किती सोपं आहे ना? नाही ना जमत. की एवढं करून देवाचा विचार किती होतो आणि देहाचा किती होतो? 2 कॅटेगरीतलं जर विभागणी केली, कळतं. इट इज सिंपल बट नॉट ईझी. तर तर त्यामुळे तो जो स्वरूपाचा खऱ्या सुखाचा खरा उगम कुठे आहे, त्याचा जो विचार आहे, तो देवाचा विचार. मग आज आपण कशासाठी जमलोय? नक्कीच चिंता करण्यासाठी जमलो नाही, कारण ते नेहमीच करतो ना. मग इथे कशाला यायचं? ते चालूच असतं दिवसभर. तर आता आपण जमलोय ते चिंतन करण्यासाठी, म्हणजे देवाचा विचार करण्यासाठी, म्हणजे सुखाचा विचार करण्यासाठी. कारण देव म्हणजे सुख. आता ते कुठलं सुख ते आपण बघणार आहोत. पण तो सुखाचा उगम कुठे आहे? खऱ्या सुखाचा उगम कुठे आहे? तर त्याच्यासाठी आ आ आपण चिंतन किंवा हा विचार करणं. मग आता आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे, की काही ना काही स्वरूपात आपण समाधान शोधत असतो. त्यामुळे हे खरं आहे का नाही? खरं आहे. कारण सुख, शांती, समाधान प्रत्येकाला हवं असतं. कोण म्हणतं मला सुख नकोय? मला वाटतं फक्त महाभारतात कुंतीचं उदाहरण आहे. भगवंताला तिने सांगितलं, "मला दुःख दे, म्हणजे मला तुझी कायम आठवण राहील." तेवढं सोडलं तर मला कोणी दुःख मागत असलेलं आठवत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच सुख हवं असतं. तर मग त्यामुळे आजचा जो सुखाचा विषय आहे, तो धार्मिक, तात्विक नाही. आपल्या दैनंदिन जीवनाशी, वैयक्तिक अनुभवांशी जोडलेला विषय आहे. कारण परमार्थ हा शब्द ऐकला, की मनात काय येतं? मंदिर, तीर्थयात्रा, जप, पूजा, भजन किंवा निवृत्तीनंतर करायची गोष्ट. त्यामुळे परमार्थ विज्ञान म्हटल्यावर लोकं म्हणतात, "आय विल लूक ॲट इट व्हेन आय गेट सम टाईम." आता मला बिझी आहे. आता वेळ नाही. तर तसा तो परमार्थ हा शब्द आहे. तर आपल्या त्या कल्पनांच्या पलीकडे जाऊन हा शब्द नेमका कशाकडे निर्देश करतो, ते पाहायचंय. त्यामुळे आता जर आपण जीवनाशी संबंधित आणि जीवनाशी निगडीत परमार्थ म्हणलं, की कसा त्याचा सुखाशी संबंध येतो परमार्थाचा, याचा विचार केला, की मग आपल्या दैनंदिन जीवनाशी तो जोडला जातो. आता म्हणलं तसं, की आपण सर्वजण आयुष्यभर काय शोधत असतो? आपण सुखच शोधत असतो. अगदी लहानपणापासून घ्या ना. चॉकलेटसाठी रडलो की नाही आपण? गोळी पाहिजे, हट्ट केला की नाही? आपण रडलो. आपण खेळायला जायला, बाहेर खेळायला जायला, मित्रांबरोबर खेळायला जायला रडलो. कारण त्याच्यात सुख वाटत होतं. होतं की नाही? पुढे काय झालं? मोठे झालो. काही बदललं का? फारसं काही बदललं नाही. कारण मग पुढे काय झालं, तर चांगल्या शाळेमध्ये चांगले काय गुण मिळाले, सक्सेस मिळाला. मग अजून शिकायला पाहिजे. का शिकायला पाहिजे? तर पुढे आयुष्यात म्हणजे चांगलं करियर पाहिजे. चांगलं करियर कशाला पाहिजे? तर त्यातनं सुख मिळेल. अच्छा, म्हणजे जे चॉकलेट मिळून होणार होतं, तेच आता मला पुढं करियरहून तेच पाहिजे ना, सुख पाहिजे. मग स्थैर्याच्या मागे धावाधाव. शेवटी एकच कल्पना, की यामुळे मी अधिक सुखी होईन. मग काय लग्न, कुटुंब, मुलं, घरं, अंतिम हेतू सुख आणि समाधान. अगदी वृद्ध झाले सगळे, तरी शेवटी काय शोधत असतात? समाधान. म्हणजे वय बदलतं, साधनं बदलतात, पण शोध बदलत नाही. डॉक्टर काका नेहमी सांगतात, म्हणून तर परमपूज्य डॉक्टर काकांच्या ग्रंथाचं नाव आहे सुखाचा शोध. कारण त्यामुळे तो शोध बदलत नाही. म्हणून असं म्हणता येईल, की मार्ग वेगळे असतात, शोध एकच असतो आणि त्या धडपडीमागे सुखाचीच आकांक्षा कार्यरत असते. बरं, मग आता हे सुख कशात असतं? तर म्हणजे मग इंद्रिय सुख असतं, Starbucks. कारण आहे ना, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध 5 सेन्सेस. आमचे श्रीगुरु म्हणतात, त्या
5 इंद्रियांकडे भीक मागत असतो सुखाची. कायम त्याच्याकडे भीक मागत असतो. आणि कारण आता हे भीक मागणं कसं आहे, आपलं चिंतन संपल्यावर बघा लगेच WhatsApp, सारखी भीक. तर त्यामुळे हे भीक मागणं सतत चालू असतं. तर तसंच हे जे 5 आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर आमचे ती लिस्ट पूर्ण करतात अजून 5 जोडून सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा. जे मगाशी सांगितलं करियर किंवा पुढचं. म्हणजे याचा अर्थ त्या सुखाच्या गोष्टींचे 10 गोष्टी झाल्या, 10 विषय. 5 जे इंद्रिय सुखाच्या आणि 5 या सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा. तर त्यामुळे म्हणजे एक लक्षात येतं, की वस्तू, व्यक्ती, परिस्थिती वेगळ्या-वेगळ्या असतात. पण अपेक्षा एकच, की यामुळे मी अधिक सुखी होईन. तुम्ही म्हणाल, "हे कशाला हे सांगायला तू कशाला पाहिजे?" हे निरीक्षण सोपं आहे, पण परमार्थ समजण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण हे जर आपल्याला आत्ता जर बेसिस नाही झाला, तर पुढे आपण काय चिंतन करणार आहोत, त्याच्या विचार येईल. कारण पुढचं वाक्यच माझं महत्वाचं आहे. जे श्री परमपूज्य डॉक्टर काकांचं वाक्य आहे, की सुख हा सर्वांच्या परिचयाचा विषय आहे, पण आपण त्याकडे शास्त्र म्हणून बघत नाही. बापरे! सुखाचं शास्त्र असतं? होय, ते सायन्स आहे आणि त्यालाच परमार्थ म्हणतात. आता सुख तर सगळ्यांना पाहिजे, सुखाच्या मागे मी जातो, पण ते सायन्स आहे, हे मला कुठे कळलंय. तर या प्रश्नांचा विचार म्हणजे सुखाचा शोध. कुठं आहे? कधी अनुभवला येतं? कसं अनुभवायला येतं? त्याचा खरा उगम कुठे आहे? आणि ते टिकेल कसं? टिकणारं कुठलं सुख आहे? हे याच्या मागे. म्हणून मग आता समर्थांची ओवी आहे. त्यांनी सांगून टाकलंय, "धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते." धन्य धन्य हा नरदेहो. पहिल्यांदा त्यांनी आपल्याला शाबासकी देऊन टाकली. बरं झालं बाबा तुला जॅकपॉट लागला. तू नरदेहात जन्माला आलास. धन्य धन्य हा नरदेह. येथील अपूर्वता पाहो. काय? जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते. म्हणजे सुखाचा जो शोध आहे, तो प्रत्येक जीव घेतो. पक्षी, प्राणी, कीटक त्यांनाही सुख हवंच असतं. पण सुख म्हणजे नेमकं काय? ते कुठं आहे? ते चिरंतन कसं मिळेल? या विचार हे प्रश्न विचारण्याची जो आपण प्रश्न निर्माण केलाय, तो विचारण्याची क्षमता फक्त नरदेहात आहे. म्हणून समर्थ त्याला धन्य धन्य हा नरदेव म्हणतात. दुसऱ्या देहांमध्ये ती नाहीये. कारण त्या भोग योनी आहेत आणि मनुष्य मात्रामध्ये ती क्षमता आहे. म्हणून मग ते जो जो कीजे परमार्थ लावो, तो तो पावे सिद्धी ते. म्हणजे जो कोणी या शोधाला प्रामाणिकपणे लागतो, त्याला त्याचे फळ मिळतेच. आता प्रामाणिकपणे हा शब्द महत्वाचा आहे, अंडरलाईन करायचा आहे. कारण आपण किती प्रामाणिक असतो त्या शोधामध्ये, हे चाललंय. म्हणजे आणि हीच त्या नरदेहाची अपूर्वता आहे. किती छान आहे ना? त्यामुळे ही जर ओवी आपण लक्षात ठेवली आणि सुखाकडे त्या ओवीच्या नजरेतनं, समर्थांच्या नजरेतनं पाहिलं, तर आपल्या लक्षात येतं, की अरे, हा तर माझा एव्हरीडे एक्सपिरियन्स आहे. म्हणून मी आपला जो टॉपिक आहे तो विसरलो नाही हां. कारण वाटेल की काय बापरे! हे कुठं चाललंय? तर इट इस माय डेली एक्सपिरियन्स आणि हॅपीनेस इज अ व्हेरी सीरियस बिझनेस. त्यामुळे हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून ते सुखाचं एक शास्त्र आहे, हे जे परमपूज्य डॉक्टर काका सांगतात, तिकडे आपण जात नाही. तर आता त्याच्यासाठी एक पहिलं बेसिस आहे आणि ते तिथे मात्र जरा तिथनं आपल्याला सुरुवात करायला लागते. आमचे श्रीगुरू सांगतात, "मी पूर्ण सुखी नाही" ही सुरुवात आहे. तर हे काय आहे, ही प्रामाणिक कबुली आहे. कारण म्हणलं ना प्रामाणिकपणे अंडरलाईन केलं. तर मी पूर्णपणे सुखी नाहीये खरं आहे का? तर काही-काही लोकांना आश्चर्य वाटतं. "अरे, आर यू क्रेझी? कॉर्पोरेट पोझिशन आहे, कपल ऑफ $1,000,000 चं पोर्टफोलिओ आहे. डिड यू सी माय टेस्ला? त्यामुळे माझी मुलं आयव्ही लीग. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट?" पण पूर्ण सुखी नाही मधला पूर्णचा जो शब्द आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करायला लागते.
कारण सगळी मुलांची प्रगती, नातवंड, आर्थिक स्थैर्य, समाजातला मान, रिलेटिव्हली चांगली तब्येत, परफेक्ट ब्लड रिपोर्ट कोणाचाच नसतो. पण हे सगळं असेल तरी माणसाला वाटतं, की मला काही दुःख नाहीये. पण परमार्थाचा प्रश्न दुःखाच्या अभावाचा नाहीये, तर तो अंतर्मनाच्या स्थितीचा आहे. आणि हे परमपूज्य डॉक्टर काका आपल्याला सांगायला बघतायत. म्हणजे मला चिंता वाटते का? ते तपासायला सांगतायत. चिंता वाटते का? मला मत्सर वाटतो का? आमच्याकडे ना Tesla आणि Audi आहे. पण तुम्हाला खरं सांगतो शेजारच्यांकडे Porsche आहे. म्हणजे झाली ना कंपॅरिझन सुरू. त्यामुळे प्रत्येक कुठे ना कुठेतरी तो मत्सर, कुठेतरी कंपॅरिझन, का कुठेतरी सुरक्षितता. श्री परमपूज्य डॉक्टर काका सांगतात सगळ्यांचा आपला एक मंत्र आहे. तो ओम नमो भगवते वासुदेवाय नाही, श्रीराम जयराम जय जयराम नाही. तो आहे काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. तर तो कायमचा मंत्र आहे. म्हणजे याचा अर्थ मला अजून काहीतरी मिळालं पाहिजे असं मला वाटतं. काहीतरी इच्छा, छळणाऱ्या इच्छा, काही वासना, काही अपेक्षा, काहीतरी वारंवार डोकं काढतं. जोपर्यंत मला छळणाऱ्या इच्छा आहेत, तोपर्यंत परमार्थ मार्गात माझी पाऊलभर सुद्धा प्रगती पुढे होऊ शकत नाही, असं डॉक्टर काकांनी सांगितलं. तर म्हणजे याचा अर्थ, की जे मला म्हणजे जे काही उपजीविका, कुटुंब किंवा याच्यावर ज्या बेसिस आहेत माझे, सो कॉल्ड सुख मानण्याचे, दे आर नॉट राइट. टोटली इनव्हॅलिडेटेड. त्यामुळे परमार्थ हा दुःखी लोकांसाठी आहे असे नाही, तर तो सुखाचा शोध घेणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आहे. आता आपण कुठून आपण सुरुवात केली? देहाचा विचार आणि देवाचा विचार. आपण देहाचा विचार चिंता म्हणून तो बाजूला टाकला. देवाचा विचार म्हणजे मला सुखाचा विचार, सुखाच्या उगमाचा विचार, मला दैनंदिन जीवनात सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे त्याचा विचार आणि तिथनं आपण कुठे आलो, तर पहिल्यांदा आपण एक एस्टॅब्लिश केलं, की मी पूर्ण सुखी नाही आणि ज्याला मी लोकं सुखी म्हणतात, परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात, सर्व काही सुखरूप पत्रांमध्ये पूर्वीच्या असायचं. तर तर ते सुख नाहीये, हे कळल्यावरती मग तो परमार्थ हा सुख सुखाचा, खऱ्या-खुऱ्या सुखाचा शोध घेणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आहे. बरं. मग पुढचा प्रश्न, की आपल्याला सुख महत्वाचं का वाटतं? साहजिक आहे, कारण दुःख आपण दूर करायचा सारखा प्रयत्नच करतो. कारण अनुकूल संवेदनीयम सुखम, प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. अनुकूल संवेदनासारखी प्रत्येक जीवाला हवीच असते. त्यामुळे अनुकूल वाटतं, त्याच्याकडे आपण नैसर्गिकपणे आकर्षित होतो. प्रतिकूल वाटते, त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. अगदी साधं सोपं प्रिन्सिपल आहे. जोपर्यंत तुम्ही अगदी द पिनॅकल ऑफ सक्सेस माझा सुद्धा होता कॉर्पोरेट पिनॅकल ऑफ सक्सेस. पण तो कशावर होता अवलंबून? आता आली पंचाईत. कारण तो कशावर तरी अवलंबून होता. वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती. Recording in progress. कुठलातरी एक कॉल. हां. तर वस्तू, व्यक्ती, घटना आणि परिस्थिती या 4 यांच्यावर जे अवलंबून असतं, ते सुख शाश्वत नाही. आत शाश्वत म्हणजे टिकणारं नाही. आपण जरा शास्त्रीय शब्दांची जास्त जाऊ नये कारण सगळ्यांना सगळ्या टर्मिनॉलॉजी एवढ्या परिचित नसतात. पण त्यामुळे जरी माझं सांसारिक, आर्थिक किंवा अगदी शारीरिक बाबतीत अधनं-मधनं वाटतं बरं का सणं की ते मस्त आहे आपलं. तर ते सगळं कशावर तरी डिपेंड आहे हे कळलं, की
हा डिपेंडंट हॅपीनेस आहे आणि त्याला काही अर्थ नाहीये, कारण तो ज्याच्यावर डिपेंड आहे ते बदललं की माझा हॅपीनेस बदलतो. आणि समजा स्टॉक मार्केट कोसळलं, की माझा हॅपीनेस कमी होतोय का? तर तर वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती याच्यावर जे अवलंबून आहे, सुखाचं जे अवलंबित्व आहे, तर म्हणजे याचा अर्थ परमार्थ म्हणजे जे सर्वोच्च, अंतिम, परम अर्थ म्हणजे प्राप्त करायची गोष्ट. अर्थ म्हणजे प्राप्तव्य आणि परम अर्थ म्हणजे जे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्यातला जो परम अर्थ आहे, परमार्थ तो मोक्ष. आणि पण आपण आत्ता तिकडे अगदी म्हटलं तसं तितक्या खोलात जायची जरूर नाही. फक्त आपल्याला एवढं एक लक्षात आहे ठेवायचंय, की इथे ते परमार्थ म्हणजे जीवनातील अंतिम साध्याचा शोध आहे. जे मिळाल्यावर आणखी काही मिळवायची गरज उरत नाही असं समाधान. बापरे! एवढं खूप झालं. कारण काय आहे, आपल्यापैकी कोणी आत्ता म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. तुकाराम महाराज. आपण संतपदाची अपेक्षाच नाहीये. आत्ता माझी एवढीच अपेक्षा आहे, की माझ्या सुख, शांती, समाधान, तृप्ती, निर्भयतेत वाढ व्हावी. डॉक्टर काका त्यालाच रोकडा मोक्ष म्हणतात बाय द वे. समर्थ त्याला रोकडा मोक्ष म्हणतात. कारण तोच तो मोक्ष आहे. पण माझे जर मला जर सुख, शांती, समाधान, तृप्ती, निर्भयता हवी असेल आणि तो जर परमार्थ असेल, तर मग अध्यात्म काय? तर अध्यात्म शास्त्र आणि परमार्थशास्त्र, परमपूज्य डॉक्टर काका सांगतात, समानार्थी शब्द आहे. कारण काय आहे, त्या अध्यात्माचा जर अर्थ विचार केला, तर देहबुद्धी याच्या पलीकडे जे काय आहे, खरं स्वरूप आहे, ज्याला वेदांतात आत्मा म्हणतात. त्या देहात जे अधिष्ठित चैतन्य आहे, त्याचं शास्त्र आहे. त्याला परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात, जसं एनाटॉमी इज अ सायन्स, फिजिओलॉजी असं इज अ सायन्स. तसं जे शरीराचं शास्त्र आहे, ते अध्यात्मशास्त्र. कारण धन्य धन्य नरदेव. त्यातनं या शास्त्राचा या शरीराच्या थ्रू अभ्यास करता येतो. म्हणून ते अध्यात्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र, परमार्थशास्त्र याचा अर्थ एकच. आणि ज्या वेळेला मी खरं कोण आहे, खरा कोण आहे, याचा ज्या वेळेला मनाला खरोखर स्पर्श होतो, त्यावेळेला परमार्थाचा प्रवास सुरू होतो. आणि हा प्रश्न जितका खोल जाईल, तितका परमार्थाचा प्रवास अधिक खोल. त्यामुळे आता कळलं, की परमार्थ हा जीवनाच्या विरोधात नाही. कुठेही सोडून जायचं नाही, काहीही बदलायचं नाहीये. यू जस्ट हॅव टू चेंज द ओरिएंटेशन. दृष्टिकोन बदलायचा आहे. आणि हा फक्त दृष्टिकोन बदलल्यावरती काय होणार आहे, तर जीवनाचा अर्थ आपण समजून घेणार. आणि परत मग काय होतं, की डॉक्टर काका आमचे सांगतात, की तो मार्क्सचा विषय नाही, क्लासचा विषय आहे. तर क्लासचा विषय कुठला क्लास आहे हा? तर हा प्रश्नकर्त्यांचा क्लास आहे, आपला क्लास आहे. जो डिनाय करतोय, की नाही मला दुःखी राहायचं. मला व्हायचंय पूर्ण सुखी. हा जो क्लास आहे ना, त्या क्लासचा हा विषय आहे. हॉट पर्सूटचा विषय आहे. हॉट पर्सूट हा त्यांचा शब्द आहे. कारण तिथे सवडीचा, आवडीचा, निवडीचा म्हणजे आम्ही आठवड्यातून आमचा भजनाचा ग्रुप आहे. 1 तास भजन होतंच. ठीक आहे. मग शांती, सुखशांती, समाधान, तृप्तीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा खूप वाढ झाली असेल नाही? त्याचा संबंध हे कोणी सांगितलं होतं? त्यामुळे हेच जर माहिती नसेल, तर परमार्थ म्हणजे शाश्वत सुखाची प्राप्ती म्हणजेच आनंदरूप होणे. हा जो एकदा विचार आला, की मग कळतं, की सुख मिळतं. छोट्या-छोट्या गोष्टीत मिळतं. परत कोणीतरी असं पण सांगून ठेवलंय, सुख मानायचं असतं. काय-काय म्हणजे डॉक्टर काका सांगतात, इतक्या प्रचंड गैरसमजुती असतात. तो मानायची गोष्ट आहे. मानायचं म्हणलं म्हणजे ते तिथे ते नाहीये. म्हणून मानतात. मानलेला भाऊ म्हणजे कुठेतरी म्हणतो म्हणजे खरा नाहीये, मानलेला. तसं ते सुख मानायचं असतं म्हणजे झालं तिथे सुरुवात झाली. त्यामुळे जर आपण जर महत्त्वाच्या प्रश्नाकडे येतो, की प्रत्येक माणूस सुखाचा शोध घेत असेल, तर इतकी धडपड करून समाधान का मिळत नाही? कारण काहीतरी करून ते टिकेल असं वाटतं आणि तिचं समर्थांनी उत्तर देऊन ठेवलंय, "विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही." ते सौख्य काय नाटक आहे? तर जे टिकतं ते सौख्य असतं, जे जातं ते सुख असतं.
आणि ज्याला परत परत सुखी व्हायला लागत नाही त्याला सुखरूप म्हणतात आणि आपला मार्ग सुखरूपतेकडे आहे. त्यामुळे परमार्थाचं उद्दिष्ट सुखरूपतेकडे आहे. तर मग आता जर तुम्ही म्हणाल, की मग तू जे म्हणलास, की वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यांच्यावर जर सुख अवलंबून असतं, तर ते असणारच आहे ना? बरोबर आहे. ते असणारे कुठं? ते अवलंबित्व जे आहे ते इथे आहे. माझ्या डोक्यात आहे, माझ्या मनात आहे. त्यामुळे मी तिथलं जर अवलंबित्व कमी केलं, त्याला साधना म्हणतात. त्यामुळे ती जी लिंकेज आहे त्याचं, माझ्या सुखाचं आणि वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थितीचं, ते लिंकेज मी हळू वीक करता येतं आणि ते केलं नाही, तर मग परत तुम्ही त्याच गोष्टीत परत सुख मानत बसता. कारण ते परम मूर्खा माझी, मूर्ख जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. त्यामुळे समर्थांनी सांगून टाकले. त्यामुळे कारण ढेकणाची भाजी सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाय. ढेकणाची भाज आहे, त्याच्यावर झोपलाय. तुकाराम महाराज म्हणतात. कधी शांत झोप लागेल का? असं होणार नाहीये. त्यामुळे एक आपल्याला या चिंतनात आपण म्हणतो, की मन स्वतःला सांगत असतं, मी हे मिळालं की मी सुखी होईन, ते मिळालं की सुखी होईन. आणि ही कल्पना इतकी ठाम असते, की आपण तिला प्रश्नच विचारत नाही. ज्यावेळी तिला प्रश्न विचारायला लागतो, त्याला सुखाचं शास्त्र म्हणतात. आणि तिकडं आपण चाललोय त्यालाच परमार्थ म्हणतात. आणि बरं, हे लॉजिकल आहे, माहिती आहे. परत करून टिकत नाही. पण तरी सुद्धा तो तर्क आपण वापरत नाही. परत समर्थ सांगतात, "परनाळी पाहोन उचले, जीवसृष्टी विवेके चाले आणि पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे." आळी आहे, परनाळी. ती एका पानावरनं दुसऱ्या पानावर जाते. ती काय करते? दुसऱ्या पानावरती पुढचे पाय घट्ट रोवते बरं का आणि मग मागचे पाय सोडते. विवेके चाले, सृष्टी विवेके चाले. आपण सतत ते सुख हातातनं निसटत असतं. स्वामी तदात्मानंद म्हणतात, "हॅव्हिंग अ केक इन हँड, स्लीपिंग इन द डर्ट, लुकिंग ॲट द केक अँड से, "ऊप्स." एव्हरी डे प्रोसेस चालू आहे. तर असं जे असेल, तरी आपण त्याच्यामागे धावत राहतो आणि याचं कारण काय आहे? तर त्या इच्छेची विविध रूपं आहेत. आणि ती जी इच्छेची जी रूपं आहेत ना, त्यांचा जो विचार केला, तर परमपूज्य मंदाताई खूप छान त्याचं विवेचन करतात. तर त्यातली काही रूपं बघूया आपण. म्हणजे आपल्याला, कारण आपण काय करतोय? आपण सुखाच्या शास्त्राचा विचार करतोय आणि सुखाच्या शास्त्राचा विचार करताना ते लिंकेज म्हटलं ना, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती, हे लिंकेज आहे, त्याच्यावर आपलं काम चाललंय. म्हणजे जर मी कमी करत गेलो साधनेनी, तर मला जे काही साध्य होणार आहे, इतकं ते मला साध्य करायचं इतकं प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे परमपूज्य डॉक्टर काका सांगतात, अत्यंत प्रॅक्टिकल गोष्ट आहे परमार्थ. हा ॲब्स्ट्रॅक्ट लोकांनी केला. ज्यांना तो समजला नाही त्यांनी केला. तर आता एक त्या इच्छेच्या रूपामध्ये एक सांगतात त्या अभिलाषा, म्हणजे जे माझ्या मालकीचं नाही, ते भोगावसं वाटणं किंवा जे मला मिळालं नाही किंवा दुसऱ्याकडे आहे, दुसऱ्याला मिळालंय आणि मला मिळालं नाही. सगळा युरोप पाहिला हो, फक्त इटली राहिली. पुढच्या वर्षी नक्की. काय, काय चाललंय? आणि नसावी असं नाहीये. त्यांनी मला डिस्टर्ब होतो का? मी डिस्टर्ब होत असेल. तर ती अभिलाषा, तृष्णा, माझ्याकडे आहे त्यापेक्षा अधिक हवं असं वाटणं. हे आहे ते पुरेसं वाटत नाही. बिगर हाऊस, मोर मनी. ॲक्चुअली आय शुड इन्व्हेस्ट मोर इंटू IRA. आता ना माझं नक्की 1 मिलियनचा 1.5 सहज होऊ शकेल पुढच्या वर्षीपर्यंत. तर अधिक, अजून. किती अजून हवंय? चालूच आहे. आज हे दुसरं रूप झालं. ते अजून एक रूप आहे अपेक्षा. म्हणजे माझी गरज मला भागवता येत नाही. ती दुसऱ्याने भागवावी. काय आहे, माझ्या बर्थडेला मी स्वतःला किती वेळा हॅपी बर्थडे म्हणणार? जरा लोकांनी करावं ना. मग मी बघतो, कोणीतरी हॅपी बर्थडे लिहितो ग्रुपवर. मग मी मोजतो किती जणांचं आलं. अपेक्षा. गेली 2 वर्ष त्यांनी मला विश नाही केलं.
कारण दुसऱ्यावरती कुठेतरी अवलंबित्व आलं. अपेक्षा. व बरं, आशा. हिला तर कारण आशा वाईट नाहीये ना. त्यामुळे आशेवर माणूस जगतो वगैरे हे आपल्या ललित कथा कादंबऱ्यातली वाक्य असतात. पण त्याच्यावर सुख अवलंबून राहिलं, की अस्वस्थता निर्माण होते, हे मान्य नाही करत. I have seen grandparents here in New Jersey की they are really praying to God that their grandson will get into Ivy League. अरे काय तुम्ही कुठल्या वयात आहात? काय करताय? पण आणि हे कॉमन आहे आपल्यात. ऑल ऑफ अस. कोणावरही टीका नाहीये, ही व्यक्तिगत टीका नाहीये. या गोष्टी आहेत. या कारण ही ती जी आशा आहे म्हणजे माझी गरज भविष्यकाळी तरी कधीतरी काहीतरी होऊन पूर्ण होईल. सारख्या भविष्यातल्या काहीतरी गोष्टी पूर्ण होतील. काहीतरी पुढे चांगलं होईल, काहीतरी पुढे चांगलं होईल. ज्यावेळेला आशा असणं वाईट नाहीये, त्यांनी अस्वस्थता निर्माण होणं वाईट आहे. कारण तिथे परत ते लिंकेज आलं. वासना हे अजून एक रूप आहे. म्हणजे ती इच्छा परमपूज्य मंदाताई म्हणतात ते गेल्यासारखी वाटते. पण तिचा संस्कार चित्तावर राहतो. तरुण होतो ना त्यावेळी मला ना हिमालयात ट्रेकिंगला जायचं होतं. कधी जमलंच नाही. आता त्याचं काय राहिलं? गेलं ते. पण तो इम्प्रेशन्स राहतात. वासना, लोभ म्हणजे जे माझ्याकडे आहे ते कायम टिकावं असं वाटतं. याच्याबद्दल परमपूज्य मंदाताईंचं उदाहरण देतो. मी एकही शब्द पुढे बोलणार नाही. कारण खूप लोकं प्रचंड दुखावली जातील. त्यांचा तो अधिकार आहे. आपल्याजवळ जे काही आहे ते कायम टिकावं, बदलू नये आणि त्या ब्युटी पार्लर म्हणतात. मी पुढच्याकडे जातो. स्पृहा. तर तर सतत विषयांची जरूर आहे असं वाटणं. चहा मिळाला नाही ना, माझा दिवसच सुरू होत नाही. आय ऑल्वेज स्टार्ट विथ अ कप ऑफ कॉफी. अहो, आम्ही गेलो तिकडे काय हाल झाले माहितीये? वायफायच नाही. स्पृहा आणि निस्पृह होणं ही अत्यंत परत काय चाललंय आपलं? आजच्या आयुष्यातलं जे सुख आहे, त्याचं लिंकेज जे आहे, त्याच्यावर काम करणं म्हणजे परमार्थ. याचना. 8वं शेवटचं स्वरूप त्या सांगतात, अत्यंत हीन. म्हणजे दुसऱ्याला जे मिळतं ते मलाही मिळावं असं वाटणं. सर्वात खालच्या प्रतीची याच्यात सर्व स्वाभिमान संपून जातो. तुलना आणि मत्सर इतकं असतं. पार्टीत दुसऱ्याच्या जोकला लोकं हसली, माझ्या जोकला हसली नाही. इतक्या हीन प्रकारचं असतं हो ते. लक्ष वेधून घेण्यासाठी काय वाटेल ते करतील लोकं. पण याचना. त्यामुळे याच्यावरनं निष्कर्ष काय आहे, की परमार्थ म्हणजे या सगळ्या इच्छा ज्या आहेत, त्या एका दिवसात नष्ट करायच्या नाहीयेत. तर परमार्थ म्हणजे या इच्छांच्या पकडीला हळू-हळू सैल करणं आहे. आणि हे बंधाताईंचं वाक्य आपण खूप लक्षात ठेवायला पाहिजे, की ती जी पकड आहे ती सैल करायची आहे. परत समर्थ तिथे मदतीला आहेत आणि आज सगळं संतांनी ते सांगून ठेवलंय. फक्त काय आहे, आपण म्हणजे आता इथे मी साधक म्हणून याचा स्वतः खूप जवळनं अनुभव घेतलाय. तुमच्यापैकी कित्येकांना हा अनुभव आहेच. आपल्याला रोजचा हे सगळे दैनंदिन गोष्टी आहेत. याच्यात काही आउट ऑफ द ऑर्डिनरी नाही. बहुत ज्ञाती नागवली, कामनेने वेडी केली, कामना इच्छिताच मेली, बापुडी मूर्ख. या कामने इच्छा करत करत मरून जातात. बापुडीचं मूर्ख. असं समर्थ सांगतायत आणि त्यामुळे तो अत्यंत स्पष्ट आहे, की इच्छा पूर्ण झाल्या म्हणून माणूस सुखी होत नाही. तो इच्छांच्या मागे धावत मरतो. तर आमचे श्री गुरु सांगतात, परमपूज्य मंदाताई पण सांगतात, की इच्छापूर्ती अशक्य आहे. वन डिझायर ऑल्वेज लीड्स टू अनदर. काय शक्य आहे? इच्छा समाप्ती शक्य आहे. रुबाब आहे तो परमार्थाचा, की इच्छा समाप्ती आणि इच्छा समाप्ती म्हणजे काय आहे? म्हणजे इच्छाच होऊ नये असं नाहीये. इच्छा व्हावी, पण त्याच्यावरचा डिपेंडन्स, "अरे नाही झालं ठीक आहे." त्यांनी मन डिस्टर्ब न होणं हा तो रुबाब आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांनी सांगून ठेवलंय, "जो नासूप आहे संसार दुःख, तेणे मन नेमावे आवश्यक नेमावे." काय शब्द आहे बघा. "मन नेमावे आवश्यक, मना वेगळे दुःखदायक, नाही आणिक त्रिलोकी." आणि हे जमणं
याला परमार्थ म्हणतात. त्यामुळे बाह्य जग बदलण्यापेक्षा मन समजून घेण्यावर भर देतो, त्याला परमार्थ म्हणतात. आता मग त्याच्यावर काय आहे, तर त्याला एक शास्त्र शब्द फक्त कमीत कमी वापरायचे ठरवलंय, पण दोषदृष्टी त्याला म्हणतात. तर दोषदृष्टीचा अर्थ असा आहे, की मूल्य आणि मर्यादा म्हणजे सगळ्यात दोष पाहणं नाही हं. ते आपण बऱ्याच जणांमध्ये बघत असतो. आपण सोडून. तर दोषदृष्टीचा अर्थ, की मूल्य आणि मर्यादांचा विचार. पैसा आवश्यक आहे, तो अनेक समस्या इट्स नेसेसरी. तो समस्या सोडवतो, पण तो मनःशांती देत नाही. पूर्ण सुरक्षितता देऊ शकत नाही. प्रतिष्ठा आनंददायी असते, पण सर्वांच्या मतावर नियंत्रण देऊ शकत नाही. तरी मला नावं ठेवणारी लोकं आहेत. नाती जीवन समृद्ध करतात, पण दुःख, वियोग किंवा बदल पूर्णपणे थांबवू शकत नाही. घर आवश्यक आहे, पण चिंता संपत नाही. आरोग्य महत्वाचं आहे, पण जीवनातले सर्व प्रश्न मिटवू शकत नाही. याला दोषदृष्टी म्हणतात. त्यामुळे म्हणजे या प्रत्येकाकडे बघताना एक लक्षात ठेवायचं, प्रत्येकाला मूल्य आहे, पण त्याला मर्यादा आहे. आणि ज्या वेळेला मी त्या मर्यादांचा विचार चा वापर करून घेतो आणि माझ्या सुखासाठी, तर ती नकारात्मकता नाहीये, तर ती वास्तव दृष्टी आहे. आणि त्यामुळे परमार्थ विषयांचा त्याग करायला सांगत नाही. फार मोठ्या गैरसमजुती असतात. तो चुकीच्या समजुतींचा त्याग करायला सांगतो. त्याचा जो टेम्पररीनेस आहे ना, टेम्परलनेस म्हणजे व्हॉटएव्हर द वर्ड इज. तर विषय सुखाची जी खरी रचना आहे, की एखादी प्रिय वस्तू, व्यक्ती, परिस्थिती मिळाली की आपल्याला आनंद होतो. पण तो त्या वस्तूमुळे झाला असं आमच्या म्हणजे आय हॅड अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह मर्सिडीज होती. मी आतमध्ये बसताना बघायचो, लोकं बघतायत ना, ब्रँड न्यू मर्सिडीज यार, कम ऑन. 5 वर्षांनी डोकेदुखी झाली. त्यामुळे कारण ते टिकणारं नाहीच आहे. ते तात्पुरतं असतं. अगदी इच्छा शांत झाली, की मनाला क्षणभर विश्रांती सुद्धा मिळते. पण त्या शांत मनात तो जो आनंद असतो, तो आत्मस्वरूपातला आनंद असतो. तो म्हणून तो आनंदाचा असतो आणि हे कळत नाही. तर तो आनंद वस्तूमुळे झाला असं वाटतं. पण वस्तू बदलत नाही, मन बदलतं. त्यामुळे हे खूप अ, माझ्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मला खूप अ, अ, श्रीरामाच्या कृपेने खूप चांगले अनुभव आणि खूप चांगली लोकं भेटली. तर माझे जे बॉस होते त्यांनी मला खूप छान गोष्ट सांगितली, की माझ्या टीममध्ये कोणाला तरी प्रमोशन म्हणजे व्ही-पी करायचं होतं. तर त्यांनी मला सांगितलं, "तू करू शकतोस, फक्त एक लक्षात ठेव, खूप मोठा रेझ किंवा प्रमोशन याचा आनंद 7 दिवस टिकतो." काय प्रोफाउंड ऑब्झर्वेशन असलं पाहिजे आणि 7 दिवसानंतर इट इस टेकन फॉर ग्रँटेड. सहज होतं ते. त्यामुळे त्याच्यात काही राहत नाही. त्यामुळे तर ही जी गोष्ट आहे, ही जर आपण लक्षात ठेवली, की इतक्या साध्या-साध्या गोष्टी आपण जर डोळे उघडून विचार करायला लागलो, की त्या मर्यादांचा विचार केला, की लक्षात येतं, की त्या विषय सुखाला एक मर्यादा आहे आणि ती जी आपल्याला जी गोष्ट आनंद देते, ती खूप टेम्पररी आहे. आमच्या श्री गुरु डॉक्टर काकांचा चहा खूप आवडतं उदाहरण आहे बरं का. खूप वेळा तुम्ही त्यांची प्रवचनं ऐकली तर चहाचा परत-परत आपण पण आपल्यालाही चहा आवडतो म्हणून म्हणतात. आलं घातलंय थंडीत. मस्त काय चहा केलाय हो तुम्ही? मस्त आहे. असा चहा प्यावा असा वाटतो. पी ना 16 कप, उलटी होईल. कारण त्याच्यात तो तो जो पहिला घोटातला जो आनंद होता, तो शास्त्राच्या दृष्टीने तिचा सगळा वृत्तीलय होता तो. त्यामुळे त्यावेळी तो क्षणिक आनंद झाला ते बरोबर आहे. पण तो जो आहे तो म्हणजे आता बरं वाटलं, की ते चहामुळे बरं वाटलं, का चहाची इच्छा शांत झाली म्हणून? तर तो विचार आपल्या सुखाच्या स्वरूपाचा वेध घ्यायला लागतो. झोपेत काय असतं? चहा असतो. गाढ निद्रेमध्ये सगळ्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळ्यांचा लय झालेला असतो. काय आनंद असतो तो. WhatsApp सुद्धा नसतं.
तर त्यामुळे हा जो आनंदाचा जो विषय आहे, म्हणजे सुख बाह्य विषयांमध्ये शोधत असतो, तर त्याचा उगम बाहेर नसून आपल्या स्वतःच्याच स्वरूपाशी संबंधित आहे, हे जाणणं म्हणजे परमार्थ. तर मग त्याच्यावर एक डॉक्टर काकांचं खूप गमतीशीर विधान आहे, फार छान आहे. फार लक्षात ठेवण्याजोगं. थोडे सुख आणि भरपूर सुख याशिवाय परमार्थात दुसरं काही नसतं. थोडी कटकट आणि अतोनात कटकट याशिवाय प्रपंचात काही नसतं. आय थिंक आणि आपल्याला विनोद नाही आहे, अत्यंत खोल गोष्ट आहे, की गंभीर आहे. गंभीर म्हणजेच खोल. तर गंभीर म्हणजे डॉक्टर काका सांगतात, गंभीर याचा अर्थ खोल असतो. गंभीर म्हणजे कोणीतरी नुकतंच गेलंय असा चेहरा करायला तर ते गंभीर परमार्थाला अपेक्षित नाहीये. तर त्यामुळे प्रपंच पूर्णपणे टाळता येत नाही, पण त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची ही समजली, की त्याचं स्वरूप बदलतं. त्यामुळे त्याच प्रपंचातल्या गोष्टी, तेच अनुभव आपण वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो. आणि ही जी मजा आहे, ती परमार्थाची मजा आहे. त्यामुळे अ, संत आणि वेदांत, संतांचा विषय जो मुख्य आहे ना, तो देवापेक्षा माणूस आहे. जरा धक्कादायक स्टेटमेंट आहे. संतांचा टार्गेट कधी देव नाहीच आहे, बघा तुम्ही. कारण त्यांचं काय आहे, अं, त्या माणसाचा सुखाचा शोध, त्याचं दुःख, त्याच्या अपेक्षा, त्याच्या भ्रमांचं निरसन, त्याच्या अंतर्मनातलं परिवर्तन. दासबोध उघडा काय आहे? ज्ञानेश्वरीत काय? तुकारामांची गाथा उघडा काय आहे? तर कुठेतरी अ, सतत ते जाणीव करून देतायत, की "अरे, कुठे चाललाय तू? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी." माऊलींनी सांगून टाकलं. म्हणजे तुम्ही हृदयामध्ये आहे आणि मी सर्व सुखाचा आराम आहे. पण असं असून सुद्धा, की भ्रांतासी कामू विषयावरी. एवढं असून माणूस म्हणजे भ्रांत आपल्याला म्हणलंय. भ्रमिष्ट, भ्रांत. कशा कशाबद्दल? कारण सुखाचा खरा उगम कुठे आहे? तो स्वतःच्या हृदयात असून सुद्धा दुसरीकडे शोधतो. दुसरीकडे कसा शोधतो? तर तुझ्या आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. माऊलींची अजून एक ओवी आठवली. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध कायन सेविती. ती गोचिडीचं उदाहरण देते माऊली, की म्हणे गोचिड काय करते? ती गाईच्या आचळापाशी असते. तिचं गोड दूध आहे. ती रक्त पिते. तर ते आपल्या हृदयस्थ राम तो आहे. त्याचं काही आपल्याला नाहीये. आपल्याला पडलंय सगळं बाहेरचं. आणि परत म्हणजे आपली संतांची स्थिती होईल का नाही, हळू-हळू होणारा जो बदल आहे, हळू-हळू जे डिलिंकिंग आहे, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती यांच्याशी आणि माझ्या सुखाशी असलेलं नातं, हे साधनेने होतं. त्याच्यासाठी साधनारूढ व्हायला लागतं. हा संतांचा, श्री गुरूंचा आग्रह असतो. जयास भगवंत आवडे, तयाची देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निज दासाचे. दास. त्यामुळे भगवंताला जर प्रेम केलं, की जीवनातल्या सर्व अडचणी नाहीशा होतात का? नाही. मग काय होतं? सुख-दुःख, लाभानी येणं-जाणं थांबतं का? नाही. ते होतच राहतं. पण दुःखाकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि ती जी दृष्टी बदलणे, म्हणलं ना, स्वामी तदात्मानंद अर्षबोधाचे नेहमी सांगतात, "इट्स जस्ट अ मॅटर ऑफ चेंजिंग द ओरिएंटेशन." त्यामुळे फक्त दुःखाकडे पाहण्याची जी दृष्टी बदलणे, त्याला परमार्थ म्हणतात. मग असं जर असेल, तर अ, हे एकदम होणार आहे का? नाही. तैसे भोगातून निगता चित्त मज माझी रिगता, हळू-हळू पांडुसुता मीची होईल. हळू-हळू पांडुसुता मीची होईल. हळू-हळू शब्द फार महत्वाचा आहे. परमपूज्य डॉक्टर काका सांगतात त्या हळू-हळूवर लक्ष ठेवा.
हलकेच, हळूवार, अलगद होणारी गोष्ट आहे. काय होतं? तर हळू-हळू त्याच गोष्टींकडे पाहायचा माझा दृष्टिकोन, भूमिका बदलत जाते. आणि हे जे आहे, हे आपल्याला साधणं हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे एक भूमिका लक्षात ठेवायची, प्रयत्नपूर्ण, स्वीकार शांत. सर्वात मोठा गैरसमज आहे, की परमार्थ आणि व्यवहार हे परस्पर विरोधी आहेत. त्याला आपल्याला प्रयत्न करायलाच लागतात. तसं नसतं तर अर्जुनाला युद्ध करायला श्रीकृष्णांनी सांगितलं नसतं. ते म्हणले असते, "तू बस, मी माझं सुदर्शन चक्र चालवतो, सगळं एकदम आपण खात्मा करू, घरी जाऊ मस्त." नाही. त्यामुळे "यत्न तो देव जाणावा." त्यामुळे प्रयत्न करायचा आहे, पण मला त्याच्या प्रयत्नांच्या मूल्य आणि मर्यादा माहिती पाहिजे. स्वामी तदात्मानंद म्हणतात, अद्वैत वेदांताला ख्रिश्चॅनिटीमधली एक प्रेयर संपूर्णपणे मान्य आहे. ती आहे सेरेनिटी प्रेयर. "ओ गॉड, गिव्ह मी द करेज टू चेंज द थिंग्स दॅट आय कॅन. गिव्ह मी द सेरेनिटी टू एक्सेप्ट द थिंग्स दॅट आय कांट अँड विस्डम टू नो द डिफरन्स." आणि तो जो विस्डम आहे, तो परमार्थाचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला बरं, हे जायला कुठे तुम्हाला काही नाही, रोजच्या रोज आजच्या याच्यात. त्यामुळे योग वसिष्ठामध्ये सुद्धा वसिष्ठ मुनींनी श्रीरामाला सांगितलं, की ज्याचं मन समाधानी असतं, ज्याचा अहंकार शांत झालाय, त्या गृहस्थाला स्वतःचं घर हेच निर्जन कर्मभूमीप्रमाणे असतं, वनभूमीसारखं असतं. कारण तो तिथे त्याला तीच शांती मिळू शकते. काय आहे? तर त्याचा अहंकार शांत झाला. आणि याच्यासाठी काय करायचंय? तर एक परत मग आता गोंदवलेकर महाराज, त्यांचा तर उल्लेख करायलाच पाहिजे. कारण ते म्हणतात, प्रपंच मुळात चांगला नाही आणि वाईटही नाही. प्रपंच मुळात वाईटही नाही आणि चांगलंही नाही. आपली आसक्ती त्यात कालवतो, म्हणून तो सुख-दुःख देतो. ही आसक्ती काढणं, याचं नाव परमार्थ. झालं. आता आपल्याला आजच्या रोजच्या रोज वापरायला डेफिनेशन पण देऊन टाकली त्यांनी. त्यामुळे त्यातला जो आग्रह, आसक्ती मी कमी केली, की मला जे मिळायचंय ते मिळणार. त्यामुळे परमार्थ आपल्याला प्रयत्न सोडायला शिकवत नाही, उलटं प्रयत्नांची पराकाष्ठा करायला शिकवतो. पण त्याचबरोबर प्रत्येक परिणाम आपल्या पूर्ण नियंत्रणात नसतो, हेही शिकवतो. म्हणून प्रयत्नपूर्ण आणि स्वीकार शांत. आणि डॉक्टर काका तर सांगतात, जिथे प्रयत्नांची पराकाष्ठा जिथे प्रयत्न संपतात, तिथे प्रारब्ध सुरू होतं. हे त्यांचं वाक्य आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करता, त्यावेळी एका पॉइंटला येता आणि मग कळतं, की नाही, प्रयत्नपूर्ण, स्वीकार शांत, ही ती परमार्थाची दृष्टी आहे. बरं, मग आता लोकं म्हणतात, की "अरे बाबा, तू एवढा परमार्थ, परमार्थ म्हणून ओरडतोय. आम्ही काय एवढे दिवस काय वेडे म्हणून बसलोय का? एवढ्या तीर्थयात्रा." वेळ आय बीन टू अयोध्या ट्वाइस. डू यू नो दॅट? असं मला विचारणारी लोक आहेत. म्हणलं, या, आयुष्यभर पूजा केली, तीर्थयात्रा केल्या, भजन केले. पण आमचे श्री गुरु म्हणतात, विचार, विचार, विचार. त्याशिवाय परमार्थात काही साध्य होत नाही. म्हणजे याचा अर्थ पूजा, भजन, तीर्थयात्रा करायची नाही का? असं कोणीही म्हणत नाही. कुठल्याही संतांनी असं सांगितलं नाही. उलटं त्याचं त्याचं महत्व आहे. पण मूल्य आणि मर्यादा लक्षात ठेवायची. त्यामुळे अ, समर्थांनी सांगून ठेवलंय, विवेक पहावा, पाहणे बरा, बरा विचार तो करावा. उपासकासी सूचना, उपासना, उपासना. त्यामुळे नामस्मरण, ध्यान, प्रार्थना, तुमची जी उपासना चालली आहे, तो तिथे काय आहे, तर ती भजनांची संख्या वाढवण्याचा विषय नाहीये, तीर्थयात्रांची संख्या वाढवणं नाहीये, पारायणांची संख्या वाढवणं नाहीये, तर सुखाविषयीच्या समजुतीचं परिवर्तन. कारण जर तीर्थयात्रा महत्वाची आहे, पण ती मला स्वतःकडे घेऊन जाते का, हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. ती नेते का मला माझ्या स्वस्वरूपाकडे? परमपूज्य डॉक्टर काकांच्या प्रवचनं ज्यांनी ऐकली आहेत, त्यांना माहिती आहे, ते पंढरपूरला जाण्याचे त्यांचे अनेक विनोद आहेत. पण त्यामुळे भजन महत्वाचं आहे, पण आसक्ती कमी होते का? आमचा म्हणलं तसं भजनाचा ग्रुप आहे. ठीक आहे. आसक्ती किती कमी झाली? त्यामुळे जप, भजन, पारायण, सत्संग, तीर्थयात्रा यांचं आपण किती केलं त्याच्यावर मूल्य ठरत नाही. तर त्यामुळे माझी आसक्ती किती कमी होईल, माझी दृष्टी बदलली का? आणि हा तो साधकाचा दृष्टिकोन आहे. म्हणून हे साधक चिंतन आहे. म्हणून मी सांगितलं, की इथे मला सगळं जमलंय का? विचारा ना. नाही. पण अनुभव आलाय का? हो. कमी होण्याचा अनुभव आलाय का? हो. सगळं जमलंय का? नाही.
अजून जस्ट टिप ऑफ आईसबर्ग, पण हा अनुभव येतो. त्यामुळे ही जी भूमिका आहे कारण याच्यासाठी एका महत्वाच्या शब्दाकडे येतोय मी. त्याचं नाव वैराग्य आहे, जो पाहिल्यावर लोकांच्या कपाळावर आठ्या येतात. म्हणून मी आधी सांगितलं की अनुभव आहे का हो. त्याच्यावरती डॉक्टर काकांची आधी व्याख्या सांगतो. कारण म्हणजे मग फार ते वैराग्य म्हणलं की काहीतरी भस्म फासलंय, कुठले तरी भगवी वस्त्र नेसले वगैरे, ते तसं काही नाहीये. ते म्हणतात भोग मिळाले तरी चांगले, नाही मिळाले तरी चांगले, अशी सर्व भोगांविषयी समान बुद्धी असणे आणि त्यांच्या मागे न लागणे, याचे नाव वैराग्य. एखादी गोष्ट मिळाली तरी चांगली, न मिळाली तरी चांगली. आता हर्षबोधाचे स्वामी तदात्मानंदांचा उल्लेख केला. त्यांची माझ्या जे सान्निध्यात आहेत त्यांना ही माझी फार आवडतं रूपक आहे, आवडता दृष्टांत आहे. त्यामुळे त्यांना कदाचित बोर होईल, कारण मी खूप जणांना ऐकवतो. हा फार सुंदर आहे. त्याचं नाव आहे फ्रूट लूप्स. तर 4 वर्षाची मुलगी आहे, तिला सिरियल हवी आहे, म्हणून ती किचनमध्ये जाते आणि सिरियलच्या आईनी 10 बॉक्सेस आणलेले असतात. त्याच्यात फ्रूट लूप्स नसतं. तर ती रडून हाहाकार, सगळं घर डोक्यावर घेते. थोड्या वेळाने असं समजूया, ते म्हणतात की आईला पण सिरियल खायची असते, ती किचनमध्ये जाते, तिला पण फ्रूट लूप्स हवी असते, ती सगळ्या बॉक्सेसकडे बघते. फ्रूट लूप्स नाही का? ठीक आहे, मी दुसरी घेते. फ्रूट लूप्स सोपं आहे, जमेल? हो, जमेल. ते म्हटले ठीक आहे, आता फ्रूट लूप्स म्हणायला सुरुवात करूया. कार टोटल झाली. फ्रूट लूप्स, ब्लड रिपोर्ट A1C बरंच वाढलाय. फ्रूट लूप्स. आता जे फ्रूट लूप्स म्हणण्याची जी जी ज्या कक्षा रुंदावत गेल्या, की जाणवतं की फ्रूट लूप्स म्हणणं किती अवघड आहे. या सीरियलच्या ऐवजी दुसरी सीरियल, ज्या वेळेला व्हेन यू एक्सपांड ऑन टू दॅट, आणि व्हॉट इज इट? इट इज नॉट इंडिफरन्स, इट इज इंटरनल फ्रीडम. ह्यातला जो फरक आहे, हा कळला की म्हणजे वैराग्य कळतं. आणि हे जे आपलं स्वातंत्र्य आहे, आतलं स्वातंत्र्य कशाचं आहे? फ्रूट लूप्स म्हणण्याचं. आणि त्या गोष्टीचा त्रास होत नाही असं नाही. कार टोटल झाली. माझ्या अत्यंत सेंटिमेंटल व्हॅल्यू होती कारला. वाईट वाटतं का? वाटेल. किती वेळ वाटलं पाहिजे हा प्रश्न आहे. तो परत समेवर किती लवकर येतो हा प्रश्न आहे. आणि लवकर, त्यामुळे वाईट वाटणं याच्यात आपण मनुष्य आहोत. किती पटकन समेवर येतो. अरे असं झालं का ब्लड? ठीक आहे, आपण काय ते औषधोपचार करू. वाटलं नव्हतं, बापरे असं कसं झालं? ठीक आहे. समेवर येणं. ती जी सेंटरनेस जी पोझिशन आहे, ती जी येणं जे आहे, ते त्याला ते वैराग्य आहे. आणि त्यामुळे तिथं संसारपासून दूर जाणं नाहीये, सोडून देणं असं सांगितलं जातं. पण नेमकं काय सोडायचंय? तर लेट गो आहे याच्यात. या फ्रुट मध्ये काय आहे? लेटिंग इट गो. आले परत गोंदवलेकर महाराज. नाम घेताना प्रपंचातल्या गोष्टी सोडून देत देत शरणागती साधावी. प्रपंचात काही कमी जास्त झालं तर ते हसून सोडावं. प्रश्न बघा, फार सुंदर वाक्य आहे. प्रपंचात कमी जास्त झालं तर हसून सोडावं. प्रपंच करताना मला अजूनही तुझे प्रेम येत नाही म्हणून ते रडून सोडावं. आणि हे सोडून देणे, लेटिंग इट गो. आपल्याला त्या वैराग्य विवेकातून निर्माण होतं हे कळतच नाही. त्यामुळे विषयांचं स्वरूप, त्याच्या मर्यादा, त्याच्यातनं मिळणारं, त्याच्यातनं चिरंतन समाधान मिळू शकत नाही, हे स्पष्टपणे समजलं की जे अलिप्तपण येतं त्याला वैराग्य म्हणतात. त्यामुळे वैराग्य म्हणजे असं काही फार काही मोठी गोष्ट नाहीये. ते जे माझ्या मगाशी सांगितलं ना, डिस्कनेक्टिंग द लिंकेजेस, तेच ते वैराग्य. त्याच्यात काय आहे? इंटरनल फ्रीडम म्हणतात स्वामी तदात्मानंद. काय काय
त्यांच्यासारख्यांना काय सुख असेल, काय स्वातंत्र्य आहे. आपल्याला थोडंसं तरी अनुभवता आलं ना, की मग कळतं की हे शक्य आहे, हे शक्य आहे. आणि म्हणून तर संसार दुःखे दुःखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. समर्थांनी अंदाजमोजात सांगून ठेवलंय. म्हणजे संसारातलं दुःख साधकाला अंतर्मुख होण्याची प्रेरणा देऊ शकते, पण त्या दुःखाला विवेकाची जोड मिळाली तर त्यातनं वैराग्य निर्माण होतं. आणि हा वैराग्याचा संबंध त्या ते लिंक आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या लिंकेजेस आहेत, आपला जो डिपेंडन्स आहे, आपला सॉरी आपला जो ओव्हर डिपेंडन्स आहे, तो ओव्हर डिपेंडन्स कमी करण्याकडे आणि त्यामुळे अ, आपल्याला याच्यावरती खूप 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 लक्ष द्यायला पाहिजे. अजून एक 5 मिनिटं घेतो अंजलीताई आणि मग आपण थांबूया. मग कोणाला प्रश्न काही असतील तर. हो, तर हो. काही काही प्रामाणिक प्रश्न असतात बरं का. आणि ते अ, म्हणजे ज्यांना वाटतं ना, की आम्ही परमार्थ करतो त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत बरं का. कारण जे लोकं म्हणतात, "हे काय परमार्थ-बिरमार्थ नुसतं ऐकलं होतं आज यांनी जी काय बडबड केली याच्यावरनं वाटतंय काहीतरी याच्यात तथ्य असेल, बघू कधी पुढे-मागे." त्यांच्यासाठी नाहीये, पण जे म्हणतात, की आपण परमार्थ मार्गावर आहोत त्यांच्यासाठीचे. दुसऱ्याच्या कौटुंबिक सुखसंपन्नतेकडे पाहिलं, की माझ्या मनात तुलना, मत्सर किंवा न्यूनतेची भावना निर्माण होते का? हे स्वतःला विचारायचे प्रश्न आहेत. छान आहे ते. अजूनही ज्यांनी माझा अपमान केला त्यांची आठवण झाली, की मनात वेदना निर्माण होते का? आणि मी माफ केले असे म्हणतो, पण विसरत नाही असे होते का? आमच्या परमपूज्य मंदाताई म्हणतात, खोडी मोठ्या होतात. लहानपणी कोणी धपाटा घातला, मुस्कडात मारली, त्याला परत धपाटा देतो, विसरून पण जातो. मोठं झाल्यावर एक शब्द 20-20 वर्ष विसरत नाही. मरेपर्यंत सुद्धा विसरत नाही. खोडी मोठ्या होतात. तर त्यामुळे तो अपमान केला तर विसरत नाही. किंवा ज्ञानेश्वरी, दासबोध ग्रंथांचा अभ्यास करतो. म्हणजे मी काहीतरी विशेष करतो, असा सूक्ष्म अभिमान वाटतो का? तर किती छान प्रश्न आहेत स्वतःला विचारायचे. त्यामुळे ज्यांना वाटतं आपण परमार्थ मार्गात काहीतरी करतोय. कोणी माझ्या मताशी सहमत नसलं, हा तर फार माझा आवडता प्रश्न आहे. कोणी माझ्या मताशी सहमत नसलं, की मी आतनं अस्वस्थ होतो का? आणि त्या साधक चर्चा वगैरे जे चालतात सेशन्स, त्यामध्ये कळतं, की आपलं मत मांडतात लोकं. हां, कदाचित तू म्हणतोस ते बरोबर असेल मनात म्हणतो, "हॅ." त्यामुळे मला सत्यप्रिय असतं का माझं मत बरोबर आहे असं वाटतं. प्रश्न विचारायचा. बरं, कोणी माझी स्तुती केली, की अजून आनंद पुष्टी मिळतो का? आणि टीका केली, की अस्वस्थता वाटते का? माझी जर कोणी स्तुती केली, तर ती श्रीगुरूंची करतोय, तो माझ्या विचारांची नाही, हे मला कळतं का? आणि हे ज्यावेळेला मला वाटतं त्यावेळेला पण हा प्रश्न स्वतःला विचारायचा, की गुदगुले होतात का थोडक्यात? अजूनही रोजच्या व्यवहारात छोट्या-छोट्या गोष्टींवर मन चिड करतं का? का परिस्थिती शांतपणे स्वीकारण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढतीये का? अजूनही जे काही माझ्याकडे आहे त्यात समाधान वाटते का? की अजून काही मिळवायचे भावनेतून अस्वस्थता निर्माण होते का? बकेट लिस्ट स्वामी तदात्मानंदांचा आवडता शब्द आहे. किती भरली आहे बघा. ती टू डू लिस्ट किंवा बकेट लिस्ट एम्प्टी होणं याला कृतकृत्य म्हणतात बाय द वे. कृतकृत्याचा परमार्थातला अर्थ वेगळा आहे बरं का. तर अजूनही मी दुसऱ्याला सल्ला देताना स्वतः त्या आचरणाचा नमुना बनतो का? आता परत मी कुठलाही सल्ला देत नाहीये त्यामुळे मी सेफ आहे. पण मी त्या आचरणाचा नमुना बनतो का, की उपदेश सोपा वाटतो पण आचरण कठीण असते? अजूनही अपेक्षाभंग झालं, की लगेच अस्थिर वाटते का आणि स्वीकारायची क्षमता वाढत नाही? अजूनही परनिंदा ऐकायला, करायला मनाला आवडतं का? डॉक्टर काका म्हणतात, कधीही 2 आणि ते सॉरी पण ते स्त्रियांबद्दल म्हणतात, दोघी एकत्र आल्या, की तिसरीबद्दल चांगलं बोलत नाही. तर त्यामुळे हे म्हणजे काय मानवी मनाचं वैशिष्ट्य आहे. तर म्हणून म्हणे ते म्हणतात, की
तिसऱ्या व्यक्तीबद्दल शक्यतो बोलूच नये. हा त्यांनी आमच्या श्रीगुरूंनी सांगितलेला उपाय आहे. शक्यतो बोलूच नाही. कारण काय आहे, चांगलं बोलतो ना, त्यावेळेला वाईट बोलायची खुमखुमी येतेच. एनिवे, तर या काही गोष्टी आहेत. त्यामुळे अ, प्रश्न असा आहे, की चिंता अधिक आहेत का चिंतन अधिक आहे? त्यामुळे देहाचा विचार हां, काय आहे, की परमार्थात बरीच वर्ष हात-पाय मारलेले, डॉक्टर काकांचा शब्द आहे. बरीच लोकं असतात, बरीच वर्ष हात-पाय मारलेले आहेत. पण त्या काळाच्या मानाने ते अधिक विवेकी, अधिक विरक्त, अधिक समाधानी आणि अधिक तृप्त झालेत का? आणि ते पाहिलं की हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. परत दुसऱ्याला मोजायला जायचं नाही. तो त्यांचा आमच्या श्रीगुरूंचा अत्यंत आग्रह आहे. दुसऱ्याला मोजायला जायचं नाही. हे प्रश्न म्हणून ते स्वतःला विचारायचे प्रश्न होते. कारण परमार्थाची सुरुवात इतरांपासून होत नाही. ती प्रामाणिक प्रश्नांपासून होते. आणि एक सर्वात महत्वाचं वाक्य सांगतो. ते सांगतात, की सुखरूप व्हायचे म्हणजे सांगितलं तसं त्या लिंकेज तोडायच्या. सुखाने जगायचं आणि सुखरूप होऊन सुखाने हे शरीर व जग सोडून द्यायचं. सोडून जायचं नाहीये, सोडून द्यायचं. म्हणजे ते कशावर सोडायचं? तर प्रारब्धावर. कारण सगळे संपूर्ण प्रयत्न करून जे आहे, त्या प्रयत्नांचं समाधान अफलातून असतं, की मला जे करायचं ते मी तसंच्या तसं जसं करायला पाहिजे तसं केलं. हसबंड म्हणून, बाप म्हणून ते जे काही करायचंय ते पूर्णपणे केलं. इव्हन व्होटिंग राइट्स निवडणुकांच्या वेळी. हो, मी माझं मग नंतर जे होईल त्याच्यावर माझं नियंत्रण नाही. आणि हे कळणं हे अ, हे महत्वाचं आहे. तर त्यामुळे एक फक्त ते धन्य धन्य हा नरदेहो म्हणताना, की परमार्थ हा जीवनासाठी आहे. तो जीवनापासून दूर नेणारा नाहीये. कारण परमार्थ म्हणजे जीवन सोडणं नाहीये, तर समजून घेणं आहे. परमार्थ म्हणजे संसाराचा त्याग नाहीये, तर अपेक्षा काय ठेवायच्या हे समजणं आहे. आणि परमार्थ म्हणजे विषयांचा द्वेष नाहीये, तर त्यांच्या मर्यादा ओळखणं आहे. आणि सुखाचा शोध सोडायचा नाहीये, तर तो योग्य दिशेने वळवायचा आहे. आणि हा तो आपल्या जीवनाचा रेग्युलर रोजचा असलेला संबंध. फक्त एक महत्वाचं लक्षात ठेवायला लागतं, की हे जे हळू-हळू होणारी प्रोसेस आहे, ती साधना रूढ झाल्याशिवाय होत नाही. विचार, विचार, विचार ही जी साधना आहे, त्याला साधनेची जोड लागते. त्याला तुमचं म्हणजे आता आमच्या माझ्या स्वतःच्या कारण मी शेवटी हे चिंतन आहे, पर्सनलाइज्ड आहे. श्री गुरूंनी नाम दिलंय, साधना दिली आहे. त्या साधना मार्गावर चालणं आहे. मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणून म्हणा रे म्हणा देव राणा. समर्थांचा श्लोक आहे. त्यामुळे मनाच्या श्लोकातला. त्यामुळे तो जो देवराणा म्हणायचा आहे, कारण तो पुढे जो नाही केलं तुम्ही तर समर्थ म्हणतात. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा. दैन्यवाणा अंत येईल. काय भयंकर परिस्थिती आहे. म्हणजे आत्ता जर तुम्ही निग्लेक्ट केलं कारण एक तर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक जस्ट ईट, ड्रिंक एंड बी मेरी. मोस्ट ऑफ द पीपल डू दॅट. देयर इज नथिंग रॉंग. Or 2, get onto this side of the world. And when you get into this side of the world, don't be on the fence. आपण काहीतरी करतोय, आपल्याला काहीतरी जमतंय, या भ्रमात राहू नका. आणि त्यामुळे मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा, म्हणून म्हणा देवराणा. ठीक आहे. माझी चिंतनात जे काही योग्य असेल ते सर्व श्री गुरूंचं आहे. आणि जे काही अयोग्य, अपूर्ण, चुकीचं ते सर्व माझं आहे. हे चिंतन पुष्प मी माझ्या श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.